तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर हो काही बघा, मी गळ्यातलं नवीन घेतलेलं आहे. तर म्हणलं तुम्हाला दाखवतो म्हणून पहिल्यांदा का मी तुम्हाला गळ्यातलं दाखवलं. तर कसं वाटलं, कसं दिसतंय मला नक्की सांगा कमेंट मध्ये. तर आता मी तर कांदा कापून घेते. तर कशासाठी, तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. आवडलास तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोण नवीन असेल त्यांनी पटापटा सबस्क्राईब करा. आणि तुम्ही छान छान कमेंट पण करता आणि सपोर्ट पण करता, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खरंच खूप खूप धन्यवाद बरं का. असं शेवटपर्यंत सपोर्ट करा. तर हो का, मी पहिल्यांदा आता इथं कांदा कापून घेते. तर मला बघा आता भजे बनवायचे आहेत. तर आता इथं बेसन पीठ कांदा घेतलाय बरं का. तर आता तुम्ही म्हणसाल ताई तुझ्या बांगड्या कुठं गेल्या? तर मी बांगड्या का नाही माझ्या फुटले त्या बरं का. कोणाला जर माया येत असली तर घेऊन द्या. कोण जर कमेंट आता करलच मला बरं का, हातात बांगड्या नाही त्या असं तसं. तर कोणाला लय वाईट वाटतंय त्यांनी खरंच घेऊन द्या बरं का. कारण अशी बरीच जण आहे ती बरं का, जे चांगले भाऊ बहीण आहेत ते चांगलेच आहे ते बरं का, पण जी वाईट आहे ती त्या वाईट साठी सांगते बरं का. तर कोणाला जर लय वाईट वाटत असेल तर त्यांनी मला बांगड्या घेऊन द्या. खरं तर एवढं सांगेन त्यांच्यासाठी. तर का फुटलेल्या ती तर मी सांगेनच तुम्हाला शेवट ते पण. तर बघा आपली रेसिपीची कशाला चव घालवायची म्हणून ती विषय मी काय घेत नाही मध्ये मध्ये मध्ये. तर आता इथं काय काय ओवा, हळद, कांदा, अजून थोडा बघा ती काय म्हणते ती ठेचा टाकलाय बघा. तर पिकलेल्या मिरच्या होत्या त्यामुळे ती तसा दिसतोय तुम्हाला, हिरवा नाही. जरा लालसर झालाय, जरा करपलेल्या मिरच्या म्हणून करपट पण झालाय बरं का. त्याने ही वाळलेली कोथिंबीर होती बघा, उन्हामुळे वाळलेली म्हणून तिला असा बुकटा केला आणि टाकला. आणि बघतायच तुम्ही काय असं, आणि असं पीठ भिजवलं सगळं. आणि आता इथं भजे करून घेते बघा. मग कारण भजे आता का खावं ते माहितीये का तुम्हाला, तर पाऊस यायला लागलाय आमच्याकडे, सकाळ सकाळ पाऊस पडला. मग म्हणलं चला मस्त पैकी सकाळ सकाळच भजे करू, म्हणून का इथं भजे करायला घेतल्यात. तर बघा कसं करते भजे. तर तर पाणी बघा आम्ही जारचं वापरतो त्यामुळे मग बाटलीनच घेते. बाटल्या 2-3 केले तर तो काही तिकडं तुम्हाला दिसत असेल समोर पडलेली. कारण बिसलऱ्या भरपूर कुठे गेलं का बिसलऱ्याच आणता येते. मग पोरं काय करते ती पाणी प्यायला घेते ती तिथंच ठेवते ती. मग मी पण काय केलं, त्याच बिसलरीतलं पाणी घेतलं बरं का. ग्लास ती काय घेतला नाही. मग जाऊ द्या म्हणलं. तर कमेंट करते ती म्हणून तुम्हाला सांगायला लागते सगळ्या बारीक चिरीक गोष्टी. तर अशी बरीच जण येडपाट डोक्याची येते ती बरं का आपल्या चॅनलवर, आणि जाते ती काहीतरी घाण करून, म्हणून त्यांच्यासाठी बरं का. आणि जी भाऊ बहीण चांगले कमेंट करते ती त्यांच्यासाठी चांगलंच म्हणते मी, आणि जी वाईट आहे त्यांच्यासाठीच बघा ही असलं बोलायला लागतं. तर तेल तापतंय तोपर्यंत इथं पीठ पण मी भिजवून घेतलं. तर लगेच मी टाकत असते, काय भिजायला ते असं ठेवत नसते. तर लगेचच ती तळायला ही करत करतच ही करत असते बरं का. तर चला करून घेऊया पटापटा भजे. पोरं पण आज घरीच आहे, ती सुट्टी आहे त्यांना पण. मग म्हणलं चला सगळेजण मिळून खातेली म्हणून स्वयंपाक झालता. मग म्हणलं चला थोडस भजे पण करून घेऊया म्हणून काही तर भजे केले तर नुसतेच खायसाठी खा वाटलं म्हणून. तर चमच्यानंच टाकायला लागले बरं का. तर कुठं हात घाण करावं तर म्हणलं, म्हणून थोडं तर राहायचं. मग कुठेही करत बसत म्हणून कसं मस्त पैकी तळून घ्यायला लागले भजे. तर तो का ती गळ्यातलं तुम्हाला माझ्या दिसतच असेल, तर ती ना गळ्यातलं कसं वाटतंय तुम्हाला ते पण सांगा मला कमेंट मध्ये. मस्त असं दिसतंय का ते पण सांगा मला बरं का. आणि सोन्याचं आहे का नकली आहे ते पण तुम्ही कमेंट करून सांगा, बघू किती जणांना कळतं की सोन्याचं आहे की नकली आहे ती. तर सांगा मला कमेंट मध्ये माझं गळ्यातलं नेमकं कसलं असल, सोन्याचं की नकली. मग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगेन तुम्हाला नक्कीच बरं का. तर बघा आता पहिला घाणा झाला, तळून घेतला बरं का. मग आता बांगड्याचा विषय राहिला बरं का. तर तुम्ही म्हणताला का बांगड्या काय केले त्या, तर का नाही हो, माझी माझ्या नवऱ्याची लय भांडणं झालती. मग काय केलं, नवऱ्यानं लय मारलं बरं का, मला लय मारलं. लय म्हणजे काय सांगू तुम्हाला, लय मारलं म्हणू नका. माझ्या हातातल्या सगळ्या बांगड्या फुटल्या त्या. मग नवरा गेलाय म्हणून आम्ही आता मस्तपैकी भजे करून खायला लागलोय. मग
आणि कोणाला माझ्या नवऱ्याची लय दया माया येत असेल ना त्यांनी माझ्या नवऱ्याला घरी घेऊन जावा आणि त्यांना चांगलं चुंगलं करून घाला. कारण की आहे ती कोण कोण बऱ्याच जणांना वाटतं की बाबा ही नवरा गेल्यावर काय काय करून खाते. मला कमेंट पण करते ते बरं का. तर त्यांनी माझ्या नवऱ्याला घरी घेऊन जावा एक दिवस, म्हणजे तुम्हाला कळेल माझा नवरा कसा आहे ती. मग त्यासाठी बघा माझ्या हातातल्या बांगड्या फुटले त्या. गेल्या वेळेस पण सांगितलं मी नवऱ्याची माझी भांडणं झालते म्हणून मी शिरा स्वयंपाक केलाय, नवऱ्याला डब्बा दिला नाही. तर मला एक जणांनी कमेंट केली, बाई नवरा सोडून तुला कसं खा वाटतं. तर त्याला सांगते तुझ्या घरी घेऊन जा एक दिवस माझ्या नवऱ्याला. तर का लगी केलं का आमचा कृष्णा डॉन आलेला आहे भजी उचलायला आणि त्यानं पटापटा भजी घेऊन गेला खायला. तोपर्यंत रुद्र आला. रुद्रा म्हणायला मला उचलून घे म्हणून का त्याला उचलून घेत लागले मी. तर अजून एकदा म्हणायला लागला घे उचलून, म्हणून त्याला घेतलं उचलून आणि मस्त असं काय तर भजी केल्या. तर बसलाय बघा इथं कृष्णा भजे खा. तर छान झाला तर म्हणतोय. मग मी त्याला अजून विचारायला लागले छान का घाण छान का घाण. तर तो पण म्हणतोय छान झाल्यात. मग ते अभ्यास करत होता कारण उद्या त्याचा पेपर आहे इंग्लिशचा. तर रुद्रा पण का इकडं फिरत फिरत खातोय आणि रुद्राचा पसार आमच्या ना सगळ्या घरभर असतोय बरं का, कुठं पण काय पण. तर तो पॅड दाखवतोय उद्या पेपर आहे त्याचा आणि त्यानं वर्षाच्या आत त्याचं पॅड खराब केलं म्हणून त्याला नवीन पॅड आणलंय म्हणून तो दाखवतोय पॅड. तर काय तर आता मस्तपैकी सगळं भज्जे करून झालं म्हणून मी पण खायला बसले. तर मी पण खाऊन बघितलं तर खरंच छान झालं होतं. गरम होता पोळत होतं बरं का, तरी पण खाल्लं. बसलो इथं आम्ही दोघंजण खात, रुद्रा खातोय फिरत फिरत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, मस्त छान छान कमेंट करा बरं का. तर मी इथं आता हसत खाते कारण भाजत पण होतं तोंडाला लय. तर या सगळ्यांनी भज्जे खायला परत म्हणू नका बोलवलं नाही स्वातीताई.